नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.4 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघूया उदाहरण क्रमांक 1. इफ 2 कॉइन्स आर टॉस. समोर उदाहरण आहे. 2 नाणी टाकलेले आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. पुढील घटनांची शक्यता काय आहे विचारलेले आहे. प्रोबॅबिलिटी संभाव्यता विचारलेले. 2 भाग आहेत. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, गेटिंग नो हेड. ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे कमीत कमी एक छापा आला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आला तर चालतात परंतु कमी चालत नाही. गेटिंग नो हेड एकही छापा नको. अशा 2 घटना आहेत. पाहूया. दिलेल्या माहितीनुसार 2 कॉइन्स आर टॉस. सॅम्पल स्पेस काय येत आहे ते बघूया. लेट यस सॅम्पल स्पेस काय आहे. 2 कॉइन्स आर टॉस. 2 हेड येणार, 2 टेल, 1 हेड, 1 टेल, 1 टेल, 1 हेड. या पद्धतीनं त्याच्यामध्ये येणारे सॅम्पल पॉइंट्स आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस इज 4. 1 2 3 4. इव्हेंट ए. 1 नंबरची घटना आपल्याला सांगितलेली काय आहे त्याला पहिल्याला इव्हेंट ए म्हणूया. ॲटलिस्ट 1 हेड. एकच छापा आलेला हवा. कुठं? टर्न्स अप, वरच्या बाजूला. अशा शक्यता किती आहेत ए या घटनेच्या? संभाव्यता बघूया. वर दिलेल्या सॅम्पल पॉइंट्स मध्ये एकच छापा असं नाही, कमीत कमी एक छापा. 2 चालतात. काटे 2 आहेत हे नाही चालत. एक छापा एक काटा चालतोय. एक काटा एक छापा तोही चालतोय. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए इज 3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए is equal to number of A upon number of S is equal to 3/4. Event number second B. Suppose the second event no getting no head. एक ही छापा नको. ऑन टर्न्स अप, वरच्या बाजूला. अशा सॅम्पल पॉइंट्स किती आहेत? एकही छापा नको. इथं 2 आहेत, इथे 1 आहे, इथे 1 आहे. नको काहीच नाही असे 1 आहेत. दोन्ही काटे आहेत. त्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी इज 1. यानंतर प्रोबॅबिलिटी आपण चेक करूया. इथे लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बी, number of sample points in event B divided by number of sample points in sample space 1/4. या पद्धतीनं पहिल्या घटनेची प्रोबॅबिलिटी 3/4, दुसऱ्या घटनेची प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. एक्झाम्पल नंबर 2. सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. क्रमानं 2 फासे टाकले. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. तर पुढील संभाव्यता सांगा. 3 आहेत इव्हेंट्स. फर्स्ट इव्हेंट द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. सम ऑन द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस म्हणजे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असली पाहिजे. 10 पेक्षा जास्त चालते परंतु 10 पेक्षा कमी चालत नाही ॲट लिस्ट म्हणल्यामुळं. The digits on the first die is greater than the second. Sum of the digits on the upper face is 33. वरील पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 33 आली पाहिजे. अशा घटना किती आहेत त्या बघायच्या. थर्ड, digits on the first die is greater than the digit on the second die. पहिल्या पृष्ठभागावर येणारी डिजिट्स संख्या ह्या जास्त असणार आहेत आणि दुसऱ्या डायवरती येणाऱ्या संख्या लहान असणार आहेत. अशा संभाव्यता किती आहेत, त्या घटना किती आहेत त्या बघून लिहायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला 2 फासे टाकले की एकूण
1 1 ते 1 6, 2 1 ते 2 6, 3 1 ते 3 6, 4 1 ते 4 6, 5 1 ते 5 6, 6 1 ते 6 6. या पद्धतीनं 6 6 जा 36 इव्हेंट्स असणार आहे. 36 सॅम्पल पॉइंट्स असणार आहेत. इव्हेंट 1 नंबरचा आपल्याला सांगितलाय. पहिली घटना आपल्याला प्रश्न असा विचारला, लेट ए बी द इव्हेंट दॅट सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज sum of the digits on upper face is at least 10. कमीत कमी 10 अंक पृष्ठभागावर आला पाहिजे. काय? सम ऑफ द डिजिट्स, दोन्हीची बेरीज. मग ए ही घटना आहे, त्यामध्ये असणारे सॅम्पल पॉइंट्स बेरीज कमीत कमी 10 आली पाहिजे. 6 आणि 1 7, 2 इथं, 2 आणि 5 7, 2 आणि 6 8, इथं 3 आणि 6 9, 4 आणि 1 4 4 8, 4 5 9, 4 6 पासून सुरुवात झाली. 4 6, 5 1 नाही, इथं 5 4 9, 5 5 चालतोय, 5 6 चालतोय, 6 4 आहे, 6 5 आहे, 6 6 आहे. 1 2 3 4 5 6 एकूण आपल्याला या ठिकाणी 6 सॅम्पल पॉइंट्स आहेत ए या घटनेमध्ये. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी बघावी लागेल ए या घटनेची. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 6/36, 6/36, 6 1 जा 6, 6 6 जा 36, 1/6 या पद्धतीने आपल्याला प्रोबॅबिलिटी ए या घटनेची पहिल्या नंबरची मिळेल. दुसरी घटना आपल्याला सांगितलेली आहे इव्हेंट बी. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 33. बेरीज 33 आली पाहिजे. अशा घटना. बी घटना आपण घेतली. बेरीज 33 येण्यासाठी इथं लास्ट आहे 6 + 6 12 बेरीज, 12 बेरीज येते, परंतु 33 बेरीज आपल्याला कुठंच भेटणार नाही, कारण 12 पेक्षा कमीच बेरीज आहे. म्हणजे या ठिकाणी एकही घटना अशी नाही, घटनेमध्ये असे सॅम्पल पॉइंट्स नाहीत की ज्याची बेरीज 33 येईल. म्हणजे त्यांच्या नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी हा काय असणार आहे? 0 असणार आहे, कारण त्यामध्ये एकही सॅम्पल पॉइंट्स नाहीत. बिकॉज सम ऑफ द डिजिट्स लास्ट इज 12. शेवटच्या मॅक्झिमम ॲडिशन त्यांची 12 येणार आहे. द अप्पर फेसेस, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मॅक्झिमम 12 बिकॉज sum of digits on upper face is maximum 12. 12 आहे. मग प्रोबॅबिलिटी काय असणार आहे बी या इव्हेंटची? नंबर ऑफ इव्हेंट्स इन बी, number of sample points in sample space 0/36 is equal to 0. म्हणजे शक्यताच नाही, या संभाव्यताच नाही. थर्ड लास्ट आपल्याला या ठिकाणी इव्हेंट विचारलाय. इव्हेंट सी काय आहे तो? लेट सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय पहिल्या फाशावर येणाऱ्या अंक इज ग्रेटर दॅन द डिजिट्स ऑन द सेकंड डाय, इज ग्रेटर दॅन द
digits on second die. दुसऱ्या फाशावर येणाऱ्या अंकापेक्षा पहिल्या अंकावर येणारी संख्या, फाशावर येणारे अंक जास्त असणार आहेत. सी हा इव्हेंट आहे. फर्स्ट मध्ये पहिल्यात लहान दुसऱ्यात मोठा आहे. इथं आहे पहिला मोठा आहे दुसरा लहान आहे. 2 1 इक्वल. आता इथून लहान चालू झाले. हा मोठा आहे 3 1. 3 2 पण मोठा आहे. इथे इक्वल झाले लहान आहे. 4 1 4 2 4 3. हे फर्स्ट डाय मध्ये मोठे आहेत, परत लहान झाले इक्वल असून. 5 1 5 2 5 3 5 4. हे मोठे आहेत. 5 5 पासून लहान. 6 1 पासून 6 5 पर्यंत मोठे आहेत. 6 1 6 2 6 3 6 4 6 5. आता येणाऱ्या नमुना घटकांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट सी इज 15. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट सी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस. 15/36 15/36. या ठिकाणी भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 3 5 15 3 1 3 3 2 6 5/12. हे आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळेल तिसऱ्या घटनेची. या पद्धतीनं पहिल्याची प्रोबॅबिलिटी 1/6, दुसऱ्याची 0 आणि तिसऱ्याची 5/12 आपल्याला मिळेल. एक्झाम्पल नंबर 3. सी इन द टेक्स्ट बोर्ड. देर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn. एक पेटी आहे, त्यामध्ये 15 तिकीट आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 पासून ते 15 पर्यंत अंक आहेत आणि एका पाकिटावरती तिकिटावर एकच अंक आहे. अशा 15 चिठ्ठ्या आहेत, 15 तिकीट आहेत, पावते आहेत. त्यातून एकच तिकीट आपल्याला निवडायचं आहे यादृच्छिकपणे रँडमली. तर 2 इव्हेंट दिलेत. फर्स्ट, शो अँड इव्हन नंबर. सम संख्या येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? शो अँड नंबर विच इज ए मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत येणारी संख्या किती आहे हे आपल्याला विचारले. दिलेल्या माहितीनुसार आपण सॅम्पल स्पेस लिहूया. यस, सॅम्पल स्पेस काय आहे? सॅम्पल स्पेस कशाबद्दल विचारले? 1 पासून 15 पर्यंत येणारे अंक. नंबर्स फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 अंक. यापैकीच एक चिठ्ठी, एक तिकिटावर अंक येणार आहे. किती आहेत? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस इज 15. पहिली घटना आपल्याला विचारलेली आहे, त्याला आपण इव्हेंट ए म्हणूया. ए मध्ये विचारलेले घटक. ए बी द इव्हेंट दॅट ticket drawn bears an even number. Tickets drawn bear an even number. समसंख्या येण्याची संभाव्यता किती आहे? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. आता 8 मध्ये येणारे बघूया. समसंख्या
2 पासून चालू होते 2 4 6 8 10 12 14 1 2 3 4 5 6 7 अंक आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन ए 7. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 7/15. भाग जात नाही, तेच अंक या ठिकाणी राहणार आहेत. सेकंड नंबर आपल्याला इव्हेंट विचारलेला आहे, कोणता आहे? शोन ए नंबर विच इज ए मल्टिपल ऑफ 5. पाच न भाग जाणाऱ्या संख्या, 5च्या पटीतील संख्या. 5च्या पटीतील संख्या 5 10 15 लास्ट. किती आहेत एकूण संख्या? बी या घटनेमध्ये 3 आहे. प्रोबॅबिलिटी किती असणार आहे बी या? प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बी, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट बी, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 3/15. 3 एके 3 3 5 15. 1/5 इतक्या दुसऱ्या घटनेची संभाव्यता आणि 7/15 ही पहिल्या घटनेची संभाव्यता असेल. एक्झाम्पल नंबर 4 सी इन द टेक्स्ट बोर्ड. ए 2-digit number is formed with digits 2 3 5 7 9 without repetition. What is the probability that the number formed is an odd number, second multiple of 5. दोन इव्हेंट आहेत, एक 2 अंकी संख्या आहे, त्या तयार करायचे 2 3 5 7 आणि 9 या अंकांपासून. रिपिटेशन व्हायला नको संख्यांचं. तर प्रोबॅबिलिटी 2 घटनांची विचारल्या, पहिली विषम संख्या येण्याची आणि दुसरी 5च्या पटीतील संख्या येण्याची. आपण सॅम्पल स्पेस लिहूया. 2 3 5 7 9 या संख्या आहेत. सॅम्पल स्पेस या ठिकाणी आपल्याला दिलेत, काय आहेत? रिपिटेशन न होता आलेले अंक. 2 2 नको, 2 3 हवा, 2 5 2 7 2 9. त्यानंतर 3 2 3 3 नको, 3 5 आहे, 3 7 3 9. यानंतर 5 पासून 5 2 5 3 5 5 नको, 5 7 5 9. यानंतर 7 पासून स्टार्ट होणारा 7 2 7 3 7 5 7 9. 9 पासून सुरू होणारा 9 2 9 3 9 5 9 7 9 9 तर नाहीच. एकूण येणाऱ्या संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन सॅम्पल पॉइंट्स 20. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 20. फर्स्ट प्रोबॅबिलिटी इव्हेंट ए काय आहे? A be the event, 2-digit odd numbers are formed. दोन अंकी विषम संख्या येण्याची प्रोबॅबिलिटी 23 25 विषम संख्येत 27 29 32 नाही 35 37 39 52 नाही 53 57 59 72 नाही 73 75 79 92 नाही 93
95, 97. किती विषम संख्या आलेल्या आहेत पहिल्या घटनेमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल इव्हेंट ए 16. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस 16/20. 4 चौक 16, 4 25, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4/5 प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. सेकंड इव्हेंट बी, 2 digit numbers is a multiple of 5. पाचच्या पटीतील संख्या 2 अंकी बी या घटनेमध्ये. 5च्या पटीतील भाग जाणारी संख्या 25, 25, 35, 75. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानी 5 किंवा 0 असेल, 5च्या कसोटीतली 1 2 3 अंक आहेत. बघूया आपल्याला 25 नंतर अजून कोणते अंक मिळत आहेत का? 25, 35, 75, 95 एक आहे. 4 संख्या झाल्या. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी, number of sample points in event B, number of sample points in sample space 4/20. 4 1 4, 4 25, 1/5 इतके प्रोबॅबिलिटी असणार आहे दुसऱ्या घटनेची, आणि 4/5 ही प्रोबॅबिलिटी पहिल्या घटनेची असणार आहे. एक्झाम्पल नंबर 5, सी इन द टेक्स्ट बोर्ड. Card is drawn at random from a pack of a well shuffled 52 playing cards. 52 पत्त्यांपासून कॅट मधून एक पत्ता आपल्याला योग्य रीतीने निवडायचा आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द कार्ड ड्रॉन इज. तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल? त्यासाठी 2 घटना दिलेत. एक अँड ॲक, एकाच मिळाला पाहिजे. दुसरा स्पेड, इस्पिक आपल्याला पत्ता मिळाला पाहिजे. आता एकूण 52 पत्ते आहेत. 52 मध्ये डिवायडेशन या पद्धतीने झालेलं आहे. डायमंड 13 कार्ड्स, हार्ट 13 कार्ड्स, स्पेड 13 कार्ड्स, क्लब 13 कार्ड्स. 13 4 जा 52 आपल्याला 52 पत्ते मिळणार आहेत. पहिली प्रोबॅबिलिटी आपल्याला इव्हेंट ए पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे? अँड ॲक, एक्का मिळाला हवा, ही घटना आपल्याला विचारलेली आहे. आता एकूण किती घटनांमध्ये 52 पत्त्यांपैकी किती एक्के आहेत? डायमंड ॲक, हार्ट ॲक, स्पीड ॲक, क्लब ॲक. डायमंड ॲक, हार्ट ॲक, क्लब ॲक, त्यानंतर स्पेड ॲक. 4 एक्के आहेत. 1 2 3 and 4. Number of sample points in event A 4. Probability of A event is sample points in A event, sample points in sample space 4/52. 4/52 भाग जातोय का? 13 चौक 52 म्हणजे 4 एक्के 4, 4 13 52. 1/13 1/30 the probability of event A. Second probability event B. B इव्हेंट आपण चेक केला तर काय पाहिजे? स्पेड, इस्पिकचे पत्ते आपल्याला बघायचे आहेत. स्पेड मध्ये चेक करा. स्पेड मध्ये ॲक पासून किंग पर्यंत सगळे कार्ड आहेत. एकूण 13 कार्ड्स आहेत. प्रत्येकाचे 13 आहेत. मग स्पेडचे पण 13 आहेत.
मग बी ही प्रोबॅबिली घेण्यासाठी आपल्याला स्पेड कार्ड्स एक 2 3 4 5 6 7 8 9 10 and जॅक, क्वीन, किंग असे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कार्ड्स आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट बी 13. प्रोबॅबिलिटी इन इव्हेंट बी, सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी divided by sample points in sample space 13/52. 13 1 13 13 चौक 52 1/4 आणि 1/13 अशा आपल्याला दोन घटनांच्या संभाव्यता मिळणार आहेत. आणि या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 5.4 या ठिकाणी 5 उदाहरणं आपण पूर्ण केलेली आहेत. यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सेट 5 पाहायचा आहे आणि या 5 नंबर प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला जवळपास 17 उदाहरणं सोडवायची आहेत. तर भेटूया प्रॉब्लेम सेट 5 मध्ये, एक एक पार्टनुसार आपण ते सोडवूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.